गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर शहरावर पुराचं संकट कोसळण्याची शक्यता असून प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे। या पावसामुळे पंचगंगा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली असून सध्याची पातळी 43.1 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी या राज्य मार्गावर पाणी आलंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं काल रात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पंचगंगा नदी परिसरामध्ये बंद केलेला आहे। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरणातील विसर्ग 1500 क्युसेक वरून वाढ होऊन एकूण 5800 क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।